मुर्तिजापूर तालुक्यातील दातवे येथे आवश्यकता असलेल्या शेलू बोंडे ते पानोरा या शेतशिवार रस्त्याचे दोनही बाजूस नाली खोडल्याने 3-13 झाल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। एकीकडे प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राबवले जात आहे, तर दुसरीकडे तालुक्यातील दातवी येथील शेलू बोंडे ते पानोरा या 30 फुटाचा शेतशिवार रस्त्याच्या दोनही बाजूस नाल्या खोडल्याने रस्ता अरुंद झालाय। यामुळे मात्र एकेरी वाहतूक झाल्याने या रस्त्यावरून साधी बैलगाडी ट्रॅक्टर सुद्धा जाऊ शकत नसल्याने शेतकरी वर्गास मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। विशेष म्हणजे सदर रस्त्याची अथवा नाल्याची मागणी नसताना देखील प्रशासनाच्या वतीने बांधकाम करण्यात आली असल्याचे शेतकऱ्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले, तर सदर रस्त्याच्या बांधकामाबाबत चक्क सरपंच अथवा ग्रामसेवकास माहिती नसल्याची आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे। आता शेतकऱ्यांचा हा गांभीर्यजनक समस्या छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत प्रशासन दखल घेईल का, याकडे गावकऱ्यांचे व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। नाव काय? प्रमोद रामभाऊ गावंडे। आणि हा शेलू बोंडे ते पनोरा रस्ता आहे। हा 33 फुटाचा रस्ता शिवाड रस्ता आहे। या बाजूने लाईची शेती सुरू होते आणि या बाजूने दातवीची शेती सुरू होते आणि हा 33 फुटाचा रस्ता असताना हा 30 फुटाचा रस्ता चांगला येण्या जाण्यासाठी चांगला होता। त्यामुळे या रस्त्याची आम्ही 20-22 शेतकरी असूनही मागणी कधीही केली नाही, परंतु हे मागणी नसताना या रस्त्यावर खोदकाम करून नुसतं माती टाकली, त्यामुळे या रस्त्यावर सगळा गारा झाला व रस्ता अरुंद झाला आणि साध्या 2 मोटरसायकला सुद्धा या रस्त्याने जाऊ शकत नाही। एक वाहन मोठ्या मुश्किलनं ते आगूल लावून हे ते करून न्यावं लागते। आणि याबाबत मी 6 वेळा माननीय कलेक्टर साहेब, माननीय तहसीलदार आणि माननीय आमदार साहेब आणि डेप्टी इंजिनियर जिल्हा परिषद बांधकाम विभाग माझं नाव पंकज सुभाषराव गावंडे, मी माजी सरपंच दातवी। शेलू बोंडे ते लाई शिवारातील हा रस्ता, पनोरा शिवारातील रस्ता हा शेती रस्ता आहे व दोन्ही इकडून हा रस्ता 2 वाहन जात, पहिले पूर्वी 2 वाहन जात होते, आता सिंगल एक वाहन जाते, एकाला मागच थांबावं लागते। बरं, मला सांगा, तुम्ही माजी सरपंच राहिलेले आहात, तर हा रस्त्याचं बांधकाम झालेलं आहे की केवळ नालीचं बांधकाम झालेलं आहे? कोणत्या रस्त्याचं बांधकामच नाही, काहीच नाही आहे ना याच्यात। ऑन रेकॉर्डला बांधकाम आहे का? नाही, पांदनमध्ये रस्ते होते, हे रस्ते होते पूर्ण पांदनमध्ये होते, पण याची मागणी केलीच नाही, तर मागणी न केल्यानंतर याच्यावर काम झालेलं आहे। जे मागणी जी आहे त्याच्यावर समजा ते वेगळं राहिलं, हे वेगळं आलं इथं।